नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेल पाहिला असेल की मॅथ पार्ट फर्स्ट भरपूर जणांना अवघड जात होतं, त्याचे क्वेश्चन पेपर आपण घेऊन आलेलो आहोत। तर अशा पद्धतीचे या टाईपचे क्वेश्चन तुमच्या प्रश्नपत्रिकेत येणार आहेत, तर तुम्ही याचा चांगला पद्धतीने स्टडी करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। भरपूर जण काय करतात, व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही। लगेच लाईक करा, व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे, लाईक करा आणि त्याच्या शेजारी एक सबस्क्राईब कलरचं लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आपले या ठिकाणी बोर्ड एक्झामचे व्हिडिओ तुमच्या समोर येतील। आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिच्यावर क्लिक करा आणि संपूर्ण नोट्स वगैरे आपल्या टेलिग्रामवरती आहेत, त्या देखील डाउनलोड करा। मॅथ झालं, सायन्स झालं, ठीक आहे। आता पहा, मॅथचं ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, हे तुम्हाला सूचना तर सांगायची गरज नाही आहे, तुम्हाला सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी असतात, ठीक आहे। आता पहा, एमध्ये तुम्हाला पहिल्या याच्यात काही 5 काळेल जागा असतात किंवा 4 असतात, ठीक आहे, 4। तर त्यामध्ये फर्स्ट आहे इन फ्रंट ऑफ GST अँड देअर आर द अल्फा न्यूमेरल्स, किती असतात? तर या ठिकाणी GSTIN आहे, तर इथे दुसरा प्रश्न देखील लिहू शकतो, अपेक्षितमध्ये आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता। तर याचं उत्तर काय आहे? 10। तर तुम्ही त्यामुळे तुम्ही संपूर्ण प्रश्न करा, ठीक आहे। नंतर सेकंड पण क्वाड्रॅटिक इक्वेशन असा प्रश्न येतोच, हे आपण ठरलेला आहे, तिसरा हा पण, चौथा पण ठरलेला आहे। आता त्यानंतर आहे तुमचं बीमध्ये काय होईल? 4 सब टाईप क्वेश्चन असतात, एक मार्क प्रत्येकाला असतो। आता सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन, आता सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन पहा। आता सब क्वेश्चन असतात 4 सोडवायचे 4 मार्क्सला। तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले AB अल्फा बीटा क्वाड्रॅटिक इक्वेशन व्हॅल्यू लिहावं लागतील, किंवा सोपं एकदम 1 मार्कचे क्वेश्चन असतात, त्यामध्ये तुम्ही ते अपेक्षित म्हणून करू शकता, किंवा हे देखील केले, याचा स्क्रीनशॉट घ्या, याची PDF देखील आपल्या टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे, त्या ठिकाणून डाउनलोड करून घ्या। त्यानंतर आहे टू कम्प्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग। तर यामध्ये पहा, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, या ठिकाणी पहिली ॲक्टिव्हिटी असते, म्हणजे ही फिक्स आहे, ही ॲक्टिव्हिटी, हिचे फक्त क्वेश्चन बदलून येऊ शकतो, ठीक आहे। तर ती देखील सॉल्व करायची आहे, खूप इझी आहे। आपण याचा ही लाईव्ह आपण अपलोड करणार आहोत, एक क्वेश्चन पेपर, तिच्यात संपूर्ण लाईव्ह घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। लाईव्ह आपलं संध्याकाळी 7 किंवा 6 वाजता होईल, मी टायमिंग टाकल्या जाईल कम्युनिटीमध्ये, आणि त्या ठिकाणी तुम्ही नक्की रिप्लाय द्या त्याचा, ठीक आहे। सेकंड पण ॲक्टिव्हिटी असते, कोणतेही तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटी सोडायच्या असतात, 3 दिलेल्या असतात, तिन्ही सोप्या असतात, तिन्ही सोडवा पेपरमध्ये, मी सजेस्ट करेल। 13 तारखेला पेपर आहे, त्यामुळे उद्यापर्यंत आपण भरपूर अभ्यास करू शकतो, ठीक आहे। फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, हे देखील येतं, हे देखील IMPA, हे देखील करा, ठीक आहे। आणि त्याच्यात कोणतेही 4 सोडायचे असतात, तर समजा आता तुम्ही 1, 2, 3 आणि हे 4 सोडले, आणि हे तुम्हाला 5 येत नसले, तर तुम्ही हे सोडून देऊ नका, याच्यासाठी जागा सोडा आणि नंतर लिहिलं तरी चालेल पेपरमध्ये, ठीक आहे। आणि इथं आता समजा एखाद्या मोड बाय युजिंग फॉर्म्युला, आता मोडच्या जागी मीडियन येऊ शकतं, किंवा असं टाईप बदलतात, ठीक आहे। त्यानंतर आता या ठिकाणी कम्प्लीट अँड राईट एनी 1 ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग, आता याच्यात तुम्हाला कोणतीही एक सोडवायची, त्यामुळे तुम्ही आता फर्स्ट 4 देखील सोडू शकता, किंवा सेकंड तुम्ही ती देखील सोडू शकता, पण मी सजेस्ट करेल की दोन्ही सोडा, ठीक आहे। आता पहा, या ठिकाणं तुम्ही काय करू शकता, तर या ठिकाणं पूर्ण ॲक्टिव्हिटी या ठिकाणं मस्तपैकी सोडवायची आहे तुम्हाला, आखीव रेखीव टेबल वगैरे मस्त, आणि त्यानंतर सेकंड देखील सोडवायची आहे। आता ती ॲक्टिव्हिटी कुठून घ्यायची, तर तुम्हाला ती आपल्या याच्यामध्ये आहे अपेक्षितमध्ये। त्यानंतर B असतो, Bमध्ये काय आहे, एनी 2 सोडायचे असतात, सब क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे। आता पहा, या ठिकाणी समजा 1 आणि हा 2 सोडला, आणि हा तिसरा देखील इझी असला, तर तिसरा टाईम जर तुम्हाला, म्हणजे हे 2 तुमचे फिक्स असतील, म्हणजे तुम्हाला वाटतं ही बरोबर येतील, तर त्यामुळे तुम्ही काय करा, तिसऱ्याला थोडी जागा सोडून नंतर वेळ उरला तरी लिहू शकता, ठीक आहे, पण लिहा। आणि चौथा, तुम्हाला चौथा 4 दिले जातील, कोणतेही 2 लिहायचे आहेत, खूप इझी असतं, आणि त्याचे मार्क्स किती आहेत, तर 6 मार्क्स आहेत, म्हणजे 3 मार्क्सला एक प्रश्न आहे। आता चौथ्यामध्ये अटेम्प्ट एनी 2 सब क्वेश्चन्स 8 मार्क्सला, कोणतेही म्हणजे 4 मार्क्सची, हे सगळं आपण मार्क्स वाईज आज संध्याकाळी लाईव्ह घेणार आहोत, तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता रिप्रेझेंट द फॉलोइंग बाय हिस्टोग्राम, अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो, किंवा इथं रिप्रेझेंट द फॉलोइंग डाटा बाय पाय डायग्राम, या ठिकाणं फक्त प्रश्न बदलून येणार आहे। सेकंडमध्ये देखील अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला
राहणार आहे. ठीक आहे. आता 5व्यामध्ये एनी वन सब क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की कोणत्याही एक सोडायचं आहे. तर तुम्ही असं करता, हे सोडता आणि हे 3 मार्काला आहे त्याच्यामुळे एक सोड. पण असं करू नका. याच्यातली जर एक जरी स्टेप राहिली तर तुम्ही ती याच्यात कवर करू शकता. याला तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळणार 100%. त्यामुळे तुम्ही काय करा की दोन्ही ॲक्टिव्हिटी संपूर्ण सोडवा. ठीक आहे. तर संध्याकाळी आपला लाईव्ह व्हिडिओ येणार आहे. एकदम मस्त नवीन प्रश्नपत्रिका मी घेऊन येणार आहे. 2-3 प्रश्नपत्रिका संध्याकाळच्या लाईव्हमध्ये आपण सोडून घेणार आहोत मॅथ पार्ट फर्स्टच्या. तुमच्या मित्रांना देखील आपली चॅनलची लिंक शेअर करा, टेलिग्रामची करा. त्या ठिकाणी PDF अपलोड केलेले आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, लाईक करत जा. कारण की लाईक जर केलं तर आम्हाला अजून व्हिडिओ बनवायलाच आवडतं आणि आम्ही अजून नवनवीन व्हिडिओ आणतो तुमच्यासाठी. ठीक आहे. तर धन्यवाद मित्र.